नमस्कार मित्रांनो, मी एका स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी व्हिडिओमध्ये. मी चालत चांदिवली संघर्षनगर येथे. आज आहे की तिचा पहिला वाढदिवस. मी त्यासाठी मी चाललो आहे. मी आता ऑफिसमधून निघालो आहे आणि आता मला जायचं आहे दहिसर मेट्रो स्टेशन येथे. तिथून मेट्रो स्टेशन पकडून मी जाणार गोंदवलीला आणि गोंदवलीतून मेट्रो पकडून जाणं घाटकोपरला. दहिसर मेट्रो स्टेशनचे आपल्याला मिळणार आहे आणखी एक व्यक्ती, तुम्हाला दाखवतो पुढे. तर व्हिडिओला सुरुवात करतो. तर मी चालत चाललो आहे दहिसर मेट्रो स्टेशनच्या इकडे. माझ्या ऑफिसपासून दहिसर मेट्रो स्टेशन वॉकिंग डिस्टन्स मिनिमम 10 मिनटंच आहे. तर मी चालत चाललो आहे. आणि इकडे काम चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला अजून एक खास गोष्ट येणार आहे माझ्याबरोबर. ही पहा, श्रेया. आणि श्रेयासुद्धा येते बड्डेला. आम्ही दोघं जाणार आहे. जास्त बड्डे द्यायचं होतं म्हणून मग लवकर निघा ऑफिस आणि तुला घेऊन जाणार. नाही तर मी ऑफिसमध्ये जाणार होतो बड्डेला. चला दहिसर ते गोंदवली तिकीट आहे 30 रुपये. तर आता चालू आहे, पाऊस होता. तिकीट आहे. त्याकडे आमची ही मेट्रो ट्रेन चुकली तर आम्ही 6 वाजेपर्यंत गोंदवलीला पोहोचलो असतो. तर आम्ही आता प्लॅटफॉर्मला आल्यावरती आता बघूया किती वाजता ट्रेन आहे. आणि आम्ही मागे ट्रेन पकड आणि मेट्रो आली आहे. आता आम्ही ही ट्रेन पकडून जाऊ गोंदवली. हात पकड. मी चालवलं मेट्रोमध्ये. मित्रांनो, आमचा प्रवास गोंदवलीच्या दिशेने होत होता. संध्याकाळच्या वेळेला दिसणारा सनसेट खूप छान दिसत होता. सूर्य लाल लाल झाला होता आणि तो मावळतीच्या दिशेने चालला होता. आणि लालसा दिसणारा आकाश खूप छान दिसत होतं. आणि आमचा प्रवास हा गोंदवलीच्या दिशेने होत होता. मेट्रोतून दिसणारा हा सनसेट खूप छान वाटत होता. मित्रांनो, आम्ही आता गोंदवली मेट्रो स्टेशनला उतरलो आहे आणि आम्ही चाललो आहे आता घाटकोपरची ट्रेन पकडायला. तर आपल्याला इथून जायचं आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या स्टेशनवरती. मुंबई मेट्रो 1मध्ये आपण मित्रांनो, सिस्टम खूप चांगली आहे. प्रत्येक लाईनमध्ये उभं आहे मेट्रो स्टेशनवर. आणि सुद्धा लाईनमध्ये उभं आणि ट्रेनची वाट बघतो. मेट्रो ट्रेनमध्ये सुद्धा लोकलसारखी खूप गर्दी आहे. मारून नकाची ट्रेनला गर्दी सुरू झाली ती घाटकोपरपर्यंत गर्दीची झाली. आता जागृतीनगरला उतरलो आहे आणि चाललो आहे आम्ही आता सांगली. आम्ही आता इथून ऑटो पडून जाऊ. खूप गर्दी होती.
आम्हाला उतरायलाच नाही मिळालं. तर आम्ही घाटकोपरवरून रिटर्न त्या ट्रेनने परत रिटर्न आलो आणि ते जागोजागीला उतरलो. आम्ही आता उतरलो आहे, चाललो आहे रिक्षा पडायला. ते आजूबाजूला काय दिसत पण आहे, पूर्ण हायवे आहे आणि वरून मेट्रो आहे. आता बघूया, आता या कॉर्नर आपण रिक्षा पकडूया आणि जाऊ संघर्षनगरला. खूप गर्दी असते संध्याकाळच्या वेळेस, लोकल ट्रेनसारखी गर्दी असते मेट्रोला सुद्धा. चला, तरी एवढी ट्रॅफिक आहे की संघर्षला जायला आम्हाला रिक्षा मिळत नाही. मी तर मेट्रोला बसलो आहे. बघा बहुतेक आम्हाला चालत जावं लागणार आहे. गावातले एक मुलगा येतं त्याच्याबरोबर आम्ही चालत शेळ्या लागलो शेवटपर्यंत आम्हाला रिक्षा मिळाली नाही. शेवटी आम्ही चालत पोचलो बड्डेच्या ठिकाणी. हॉलवरती आम्ही पोचलो. तिथे फोटोशूटचा कार्यक्रम चालू होता आणि शेळ्या गेल्या गेल्या लागल्या खेळायला आणि डेकोरेशन खूप छान बनवलं होतं. साधा सिंपल आणि खूप चंद्रट होता. आणि आता इकडे ओवाळणी चालू होती. सगळेजण कीर्तीला ओवाळत होते. काय माहिती आपल्याला भेंडे काय माया फोडता इथे इथे फोडला मला वरती फोडायचं जोरात. तर आम्ही आता निघालो आहे घरी आणि आम्ही आता आलो आहे जागृतीनगर मेट्रो स्टेशनला. तुम्ही आता मेट्रो पकडणार आहे आणि जाणार गोंदवली मेट्रोला आणि तिथून परत मेट्रो पकडून जाणार दहिसरला. पावसात ते जागृतीनगर मेट्रो स्टेशन संध्याकाळी कोण आहे खूप गर्दी झाली. बस 100साठी मेट्रो ट्रेन आलेले आहे. तर आम्ही त्या ट्रेन पकडणार आहे. भेटेल बसायला. आम्ही आता गोंदवली मेट्रो स्टेशनच्याकडे आलो आहे आणि आता आम्ही इथून दहिसर पुजारी ट्रेन पकडणार आहोत. मेट्रो ट्रेन बघा आता किती समोर ट्रेन मिळते. आणि हे गोंदवली मेट्रो स्टेशन आहे. आणि आता गोंदवली मेट्रो स्टेशनच्या बाहेर आम्ही ट्रेनच्या बाहेर ट्रेन आली की आम्ही ट्रेन पकडून आम्ही जावं. मी आहे माझं आम्ही